पत्रकारांच्या घरांच्या जागा आणि निवाऱ्याच्या हक्कासाठी हिंगोलीत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। पत्रकार वेलफेअर सोसायटी हिंगोलीच्या वतीने राज्याचे अन्न व औषध मंत्री तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींची बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पत्रकारांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत जागा निश्चिती करून अंतिम निर्णय घेतला जाईल, तसेच लवकरच मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन पत्रकारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू भैया नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांनीही पत्रकारांच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले। या बैठकीनंतर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। पत्रकारांच्या जागा व घरांची मागणी मार्गस्थ लागल्याने हिंगोलीतील पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। MBTV मुख्य संपादक राजू गवळी, हिंगोली। या ठिकाणी या सभागृहात मी पालकमंत्री महोदयांना आणि आदरणीय आमदार महोदयांना आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो, या सभागृहात सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी आहेत। याच्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व संघटनांच्या माध्यमातून एकत्रितपणे या मुख्यालय परिसरात जवळपास 80 ते 90 पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी निवाऱ्याचा प्रश्न आपण या ठिकाणी मांडत आहोत। प्रामुख्याने आजचे जे निवेदन आहे, तर मी आदरणीय गुप्ता सरांनी या अगोदर जागेची पाहणी केली होती आणि शासनाच्या नियमावली, कारण राज्यामध्ये आपल्याकडे जे पथदर्शी प्रकल्प आहे, तर त्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे तिथे पथदर्शी प्रकल्प आहेत पत्रकारांचे, ते आपल्याकडे मराठवाड्यात फार कमी आहे, परंतु जे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात प्रत्येक ठिकाणी पत्रकारांना घरे देण्यात आलेली आहे। सुरुवातीला नागपूर येथे रो हाऊस आहे पत्रकारांचे, जे की आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन होते, विधिमंडळाच्या परिसरात जवळपास त्यांच्यासाठी 18 एकर जागा लँड त्या ठिकाणी केलेली आहे। त्या ठिकाणी रो हाऊस, त्याबरोबर पत्रकारांच्या सेवा सुविधा उपलब्ध शासनाने करून दिली आहे। त्यानंतर आता सध्याच ताजं उदाहरण द्यायचं असलं तर आपल्या विभागातलं छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास 6 एकर लँड ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ती लँड आणि म्हाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, जे घर आहे तर त्या ठिकाणी विकसित होत आहे। याचबरोबर आता नुकतंच काही दिवसापूर्वी, आता काही दिवसांनंतर सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला समोरच्या साईडमध्ये त्या ठिकाणी 2 एकर लँड जी अब्जावधीची आहे, ती पत्रकारांच्या निवासस्थानासाठी दिलेली आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचं लोकार्पण पत्रकारांना त्याला देणार आहे। तर मला सांगायचं म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या पूर्वीच्या काळी नांदेडला हा प्रकल्प झालेला आहे, धाराशिवला झालेला आहे आणि आता संभाजीनगरला होत आहे, परंतु आपल्या हिंगोलीत हा प्रकल्प नाही आणि दुसऱ्या जिल्ह्यात सगळ्याच जवळपास जिल्ह्याचे पत्रकारांना घरे देण्यात आली आहे। एक महत्वाची मागणी आहे की शासनाकडून आम्हाला जी अपेक्षा आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं उपलब्ध करून देण्यात यावी आणि याचं बांधकाम जी लँड आहे, ती याचं बांधकाम जे आहे, ही जागा म्हाडाकडे शासन देण्यात येते आणि शासनाकडे आता पालकमंत्री महोदयाकडे आणि आमदार महोदयाकडे आमची मागणी आहे की आपण ही जागा जी आम्ही मागत आहोत, तर त्या ठिकाणी त्याचा हस्तांतरण प्रक्रियेत आपला महत्वाची भूमिका आहे आणि आपण ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी। नेहमी समोर असतो, कर्मचाऱ्यांच्या मागण्या असतील, जनतेचे प्रश्न असतील, सर्वांच्या प्रश्न सोडवणे कशा पद्धतीने करता येतील त्या दृष्टीने आपण निश्चित त्याच्यात प्रयत्न करू। फक्त प्रश्न जो येईल पहिला जागेचा, का आपण जागा जिंकली का बाकीचं सगळं आपण जिंकलो असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी कलेक्टर महोदयांना एक सूचना मला आपल्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती करेल, त्या आहे जागा ह्या कुठंतरी भविष्याच्या दृष्टीनं इथे याचं एक्सटेन्शन करायचं आहे, त्याचं एक्सटेन्शन करायचं आहे, पण आता एक्सटेन्शन करताना आपल्याला गायकवाड साहेब आजची नसावी, कारण मी जे बघितलं आपण सगळेजण उल्लेख करतो, मग आमदार महोदय उल्लेख करतात, सिनियर आहेत मुटकुळे साहेब, नवघरे साहेब किंवा इतरही सर्वसामान्य जनता जेव्हा उल्लेख करते, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आपल्याकडून सुद्धा कर्तव्यदक्ष असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा कर्तव्यदक्ष याचा अर्थ मी बघितला तुमचा सुद्धा
हातभार त्या ठिकाणी असतो. आणि निवड पहिल्यांदा आपण मागतो असंही नाही, तर सोलापूरला दिली असेल, नागपूरला दिली असेल, तर मग हिंगोलीलाच का नसावी, ह्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू. आणि मला वाटतं की आपण सगळे मिळून त्या ठिकाणी निश्चित सक्सेस होऊ अशा पद्धतीची मी आपल्याला एक खात्री देतो. आणि लवकरात लवकर म्हणजे एकतर मुख्यमंत्री महोदयांचे प्रोग्राम आपल्याला सगळ्यांना माहित आहे, वेळ मिळणं थोडस दुरापास्त असतं, पण तरी सुद्धा एक महत्वाची मागणी म्हणून 7 पर्यंत तर इलेक्शनच आहे, 7 नंतरच त्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळेल अशा पद्धतीने मी तुम्हाला खात्री देतो. त्या ठिकाणी नाव घेताना मला वाटते जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचं बाबा नाव घ्यायचं का नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं, तर तसं काही घालायचं काम नाही, सांगितलं तुम्ही त्यांचाच एक घटक आहे. त्याच्यामुळे फार कमी लोक असतात, पण मग गोळीकर काय कसे भाग्यवान आहेत माहित नाही. जर अधिकारी बघितले तर गुप्ता सरांचं कर्तव्यदक्ष, आता गायकवाड साहेबांचं काल परवा तर मी पाहिलं कुठं तुम्हीच मला वाटतंय मोटरसायकलवर काही ठिकाणी दौरे केले. आता मीना साहेब प्रोफेशनल पिरियड जरी असेल तरी तेवढ्या दिवसात चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशा पद्धतीची टीम ज्या वेळेला असेल तर निश्चितच प्रतिनिधींना सुद्धा 2 पाऊल पुढे जाण्यासाठी आनंद हा नेहमी निश्चित त्या ठिकाणी होत असतो. तुम्ही मंडळीनं जे जे काम केले त्याची वाहवा करण्याचं काय काम नाही, कारण ते जगासमोर आपण दाखवून दिलं. नैसर्गिक आपत्ती तशा पद्धतीनं तुम्ही काम केलं आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो हक्क न्याय त्या ठिकाणी मिळवून दिला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो. पहिले विषय येणार आहे तो आपल्या संस्था तुमची असेल रजिस्टर नियोजित पुढचं